विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार। सेतू अभ्यासक्रमातील आज आपला 6वा दिवस। यातील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण आता अभ्यासणार आहोत। सशर्त विधाने आणि व्यत्यास। जी विधाने जर-तरच्या रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात। म्हणजे विधाने म्हणजे वाक्य। अशी काही विधाने आहेत का ती आपण जर आणि तरच्या रूपात लिहू शकतो, अशा प्रकारच्या विधानांना म्हणायचं सशर्त विधाने। पूर्वांग किंवा पूर्वार्ध हा त्यातील एक भाग आहे। सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानाला पूर्वांग म्हणजे पूर्वार्ध असे म्हणतात। पूर्वार्ध म्हणजे पुढील भाग। सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग असे म्हणतात। उत्तरांग। सशर्त विधानातील तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग म्हणजे उत्तरार्ध असे म्हणतात। उत्तरार्ध म्हणजे नंतरचा भाग। एक उदाहरण त्यांनी दिले बघा। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हे एक विधान आहे। समभुज चौकोन त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। आता हे विधान आपल्याला जरतरच्या स्वरूपात लिहायचे। जरतरच्या स्वरूपात लिहिणे म्हणजेच सशर्त विधान बनवणे। आता सशर्त विधान कसं होईल बघा। जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, बघा चौकोन समभुज चौकोन आहे, तर त्याचे कर्ण लंबदुभाजक असतात। म्हणजे आपण लिहिणार कसं बघा। जर दिलेला चौकोन समभुज असेल, जर दिलेला चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। म्हणजे या विधानामध्ये जरतरचा वापर केलेला नाही आहे आणि जरतरचा वापर करून आपण हे विधान लिहिलं तर अशा प्रकारच्या विधानाला म्हणायचं सशर्त विधान। आता यातील आपल्याला पूर्वांग म्हणजे पूर्वार्ध, त्याच्यानंतर उत्तरांग म्हणजेच उत्तरार्ध कोणता आहे तो शोधायचा आहे बघा। जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, जरच्या पुढील भाग म्हणजे दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, एवढा जो भाग आहे एवढ्या भागाला म्हणतात पूर्वांग किंवा पूर्वार्ध। आणि तरच्या नंतर येणारा जो भाग आहे त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। तरच्या पुढील भाग त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, याला म्हणतात उत्तरांग किंवा उत्तरार्ध, नंतरचा भाग। आणि मग यावरून आपल्याला पाहायचं आहे व्यत्यास। एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पूर्वांग आणि उत्तरांग ह्या दोघांची अदलाबदल करायची आणि एक नवीन विधान आपल्याला मिळणारे त्या विधानाला म्हणतात व्यत्यास। उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, या विधानाचा समजा आपण व्यत्यास लिहूया। जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। आता हा भाग आपल्याला पहिला घ्यायचा आहे आणि हा नंतर घ्यायचा आहे। म्हणजे याची आणि याची उलटापालट करायची। म्हणजे कसं आता विधान होईल बघा व्यत्यासचं। जर चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील, जर चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो। याला म्हणायचं मूळ विधानाचा व्यत्यास। म्हणजे यामध्ये पूर्वांग आणि उत्तरांग ह्या दोघांची आपण अदलाबदल केलेली आहे। त्यानंतर पुढील भाग जो आहे तो म्हणजे सिद्धता। काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारली तर त्याच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येत। आणि अशा प्रकारचा नवीन गुणधर्म जो आपण सिद्ध करतो त्याला म्हणतात सिद्धता। आता प्रमेय। सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असे म्हणतात। आपण जो गुणधर्म सिद्ध करतो त्यालाच प्रमेय असे म्हटले जाते। बघा, सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असे म्हणतात। युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली दिलेली आहेत। आपण जी भूमिती वापरतो ती युक्लिडची भूमिती आहे आणि ह्या युक्लिड गणितज्ञांनी काही विधाने ही गृहीतकाबाबत मांडलेली। पहिलं जे विधान आहे, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात। म्हणजे जर तुम्हाला एक बिंदू दिला तर यातून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात। म्हणजे अशी एक जाणार, अशी जाणार, अशी जाणार, अशी जाणार,
म्हणजे एका बिंदूतून असंख्य रेषा जातात, हे एक गृहीतक मांडलंय. त्याच्यानंतर दुसरं गृहीतक, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. इथे एक बिंदू घेतला आपण आणि इथे एक बिंदू घेतला तर या बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा जाते. त्यानंतर कोणतेही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे आपल्याला वर्तुळ काढता येते. समजा हा इथे आपण केंद्र घेतला आणि 3 सेमी कंपासमध्ये अंतर घेतलं तर अशा प्रकारे 3 सेमी त्रिज्येचं आपण वर्तुळ काढू शकतो. म्हणजे कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. त्यानंतर सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. समजा अशा प्रकारचा हा एक काटकोन आहे आणि हा दुसरा एक काटकोन आहे, याचं माप 90, याचंही माप 90 आहे. म्हणजे सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यास एकमेकींना छेदतात. हे 5वं गृहीतक आहे. बघा, दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता, समजा ही एक रेषा आहे आणि ही दुसरी एक रेषा आहे. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता आणि या रेषांची आपण एक छेदिका काढणार आहोत. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एकाच बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज, एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन म्हणजे हे आणि हे, त्याचबरोबर हे आणि हे, दोन काटकोनांपेक्षा कमी असेल. दोन काटकोन म्हणजे 90 अंश आणि दोन काटकोन म्हणजे 2 वेळा 90 म्हणजे 180 अंश. तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल म्हणजे 180 अंशापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यास एकमेकांना छेदणार आहेत. म्हणजे ह्या आंतरकोनांची बेरीज म्हणजे ह्या कोणाची आणि ह्या कोणाची बेरीज जर 180 पेक्षा काय असेल, कमी असेल, तर ह्या रेषा पुढे जर वाढवल्या तर त्या एकमेकींना छेदतात. आणि ह्या दोघांची बेरीज 180 पेक्षा काय होणारे, जास्त येणारे, त्याच्यामुळे ह्या बाजू इकडच्या वाढत जाणारे ह्या एकमेकींना छेदणार नाहीत. त्याच्यानंतर सिद्धता. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. एखादा गुणधर्म आहे आणि तो तर्कशुद्ध त्याची आपल्याला सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. म्हणजे आपण तो गुणधर्म सत्य करून दाखवला, सिद्ध करून दाखवला, तर त्यासाठी केलेली जी तर्कशुद्ध मांडणी आहे गुणधर्माची त्यालाच त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. साध्य. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते. एखादे सशर्त विधान म्हणजे जरतरच्या रूपात लिहिलेले विधान. एखादे सशर्त विधान सत्य असेल असे आपल्याला सिद्ध करायचे असते किंवा सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य असे म्हणतात. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 प्रकार आहेत. बघा, पूर्वांग म्हणजे पहिला भाग, याला म्हणतात पक्ष, आणि उत्तरांग म्हणजे दुसरा भाग, याला म्हणतात साध्य. आपण पुन्हा पहिलं जे विधान आहे त्या पहिल्या विधानातून पक्ष आणि साध्य वेगळं करूया. बघा, हे सशर्त विधान आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे जे विधान आहे हे सशर्त विधान आपण लिहिलं होतं. बघा, जर दिलेला चौकोन समभुज असेल एवढा जो भाग आहे, जरच्या नंतरचा भाग आणि तरच्या अगोदरचा भाग याला म्हटलं जातं काय, पक्ष. आणि तरच्या नंतरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं साध्य. म्हणजे या विधानातील दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल हे तुमचं होणारे पक्ष आणि तरच्या पुढील भाग जाणार साध्यामध्ये. त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. सिद्धता लिहिताना आपल्याला या पक्षाची आणि साध्याची गरज पडते. थोडक्यात पक्ष म्हणजे आपल्याला दिलेला भाग आणि साध्य म्हणजे आपल्याला सिद्ध करायचा भाग. उदाहरणार्थ, माझे वय आज 50 वर्ष आहे. 4 वर्षाने माझे वय किती असेल? माझे वय 50 वर्ष आहे हा आपल्याला दिलेला भाग आहे. माझे वय 50 वर्ष आहे हा आपल्याला दिलेला भाग आहे, याला म्हणायचं पक्ष.
आणि 4 वर्षानंतर माझे वय किती असेल किंवा 5 वर्षानंतर माझे वय किती असेल हा विचारलेला आपल्याला आहे प्रश्न, याला म्हणायचं साध्य साध्या भाषेमध्ये. आणि मग पक्षाचा आधार घ्यायचा आणि साध्य काय करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं, याला म्हणतात सिद्धता. आणि यासाठी आपल्याला एखादी काही कृती करायची असेल तर मग त्यासाठी आपल्याला जी वेगळी आपण काही कृती करतो तिला म्हणतात रचना. यानंतर यावर आधारित आपण आता स्वाध्याय सोडवणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, दिलेले विधान जरतरच्या रूपात लिहा. म्हणजे एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे आणि हे तुम्हाला जरतरच्या रूपात लिहायचं. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे एक चौकोन तुम्हाला दिला आहे आणि तो चक्रीय आहे, त्याचे सम्मुख कोन पूरक असतात. चक्रीय म्हणजे त्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर येतात आणि अशा प्रकारचा चक्रीय चौकोन आहे आणि त्याच्या समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे, म्हणजे ते पूरक आहेत. आता हे वाक्य आपल्याला जरतरच्या काय करायचं, रूपामध्ये लिहायचं. जर चक्रीय चौकोन म्हणजे आपल्याला हा एक चक्रीय चौकोन दिलेला आहे आणि त्याचे सम्मुख कोन पूरक आहे. म्हणजे जर चौकोन चक्रीय असेल, जर चौकोन चक्रीय असेल तर त्याचे सम्मुख कोन पूरक असतात. जर आणि तरच्या रूपात आपण काय केलेलं आहे, हे वाक्य लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेला आहे, पुढील विधानाचा व्यत्यास लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात. व्यत्यास म्हणजे पक्ष आणि साध्य यांची उलटापलट होते. आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे एक आयत दिला आहे आणि त्याचे कर्ण एकरूप आहेत. आता उलट कर्ण एकरूप तर आयत, याला म्हणणार आपण व्यत्यास. म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात. म्हणजे एक तुम्हाला त्रिकोण त्यांनी दिलेला आहे आणि ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत असं त्यांनी दिलं आहे. म्हणजे हा भाग गेला पक्षामध्ये, त्याचे तीनही कोन एकरूप असतात, हा भाग तुमचा जाणार आहे साध्यामध्ये. म्हणजे पक्षात आपण काय लिहिणार, पहिल्यांदा एक आकृती काढली. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC, बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC, कारण तिन्ही बाजू एकरूप आहे. हा झाला आपलं, हे झालं आपलं पक्ष. साध्यामध्ये म्हटले तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात. तरच्या पुढील भाग जातो साध्यामध्ये. तीनही कोन एकरूप असतात म्हणजे तीन जे कोन आहेत, कोन C, कोन A आणि कोन B हे एकरूप आहेत. हा भाग आपला जाणार आहे साध्यामध्ये. म्हणजे कोन C एकरूप कोन A एकरूप कोन B, कोन C एकरूप कोन A एकरूप कोन काय B, हे झालं आपलं साध्य. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे बघा. खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहा. म्हणजे पुढील जे विधाने तुम्हाला दिलेली आहेत त्याची तुम्हाला आकृती काढायची, नामनिर्देशित म्हणजे तिला नावे द्यायची आणि त्यावरून पक्ष आणि साध्य लिहायचं. पहिलं बघा, दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. म्हणजे दोन त्रिकोण तुम्हाला दिलेले आहेत आणि ते समभुज दिलेले आहेत, हे गेलं पक्षामध्ये, आणि ते त्रिकोण समरूप आहेत हे गेलं तुमचं साध्यामध्ये. या ठिकाणी आपण दोन समभुज त्रिकोणांची आकृती काढलेली आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत आणि याही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे, हा पण समभुज त्रिकोण आहे. आणि मग पक्षामध्ये आपण लिहिणार त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समभुज त्रिकोण आहेत. दोन त्रिकोण समभुज. पक्ष त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समभुज त्रिकोण आहेत आणि साध्यामध्ये हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि मग साध्य आपल्याला मिळालं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे समरूपतेचं चिन्ह आहे. समरूप कोणाला म्हणायचं तर अशा प्रकारच्या आकृत्या का ज्या आकाराने सारख्या असतात मात्र परिमाणाने भिन्न असतात. म्हणजे त्यांची मापे वेगळी असतात. थोडक्यात हे दोन त्रिकोण समरूप केव्हा होणार, जेव्हा यांच्या संगत बाजू प्रमाणात येणार तेव्हा. आणि मग त्यांचे जे कोण आहेत ते कोण आपोआप एकरूप होणार आहे. म्हणजे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे झालं आपलं साध्य. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो.
रेषीय जोडीतील कोन म्हणजे अशा प्रकारचे रेषीय जोडीतील कोन तुम्हाला दिलेले आहेत ABC आणि ABD. त्याचबरोबर ते कोन एकरूप आहेत म्हणजे हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. तर प्रत्येक कोन काटकोन असतो. तरच्या पुढील भाग हा गेला साध्यामध्ये म्हणजे प्रत्येक कोन काटकोन असतो म्हणजे प्रत्येक कोणाचं माप 90 अंश असतं. हे गेलं साध्यामध्ये. मग यावरून आपण पक्ष कसं लिहिणार बघा. कोन ABC व कोन ABD हे रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन आणि हे एकरूप आहेत म्हणजे कोन ABC एकरूप कोन ABD. हे तुमचं झालं पक्ष. आणि साध्यामध्ये प्रत्येक कोन काटकोन असतो म्हणजे हा पण काटकोन हा पण काटकोन. याचं पण माप 90 अंश आणि याचं पण माप 90 अंश म्हणजे कोन ABC बरोबर 90 अंश व कोन ABD बरोबर 90 अंश. हे झालं आपलं साध्य. या सर्व प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये प्रश्न लिहून तुम्ही लिहायची आणि अभ्यासायची आहेत. धन्यवाद.